नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र अक्षय चव्हाण। माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या गावामध्ये जे धरण आहे ना, वरती भूताच्या खोऱ्यामध्ये, त्या धरणाबद्दल आहे। धरण बांधून म्हणजे गेल्या वर्षी कंप्लीट झालं काम सुरू झालेलं खूप वर्ष झाली। गेल्या वर्षी काम पूर्ण झालं आणि यावर्षी त्याच्यामध्ये पाणी साचवलं आहे आणि धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे। तर त्याच्या ओव्हरफ्लोमधून पाणी बाहेर येतं आहे। तेच आज आपल्याला बघायला जायचं आहे आणि या व्हिडिओतून तुम्हाला ते बघायला मिळणार आहे। तर त्या ठिकाणी खूप अशी दृश्य, धबधबे छोटे छोटे आणि खूप काही तिथे आहे। धरणातलं पाणी पण खूप वरती आले आणि ते पहिल्यांदा बघायला मिळणार आहे मलाही आणि तुम्हाला पण। तर चला तर मित्रांनो, आपण आता डायरेक्ट धरणाकडे जाऊया। चला तर मग मित्रांनो, मी आता धरणाकडे चाललो आहे। जाताना मी गाडी घेऊन चाललो आहे। इथून आमच्या वाडीतून खाली मेन रोडकडे जायचं, तिथून मग रामेश्वर विद्यालयाच्या कोपऱ्यावरती टर्न मारून गुरुवाडीतून राववाडीतून वरती धरणाकडे जायला रस्ता आहे। त्या रोडने मी आता निघालो आहे। त्या रोडने धरणाकडे जाणार आहे। आमच्या घराच्या इथून पण रस्ता आहे, पण अर्ध्यापर्यंतच गाडी जाते, मग तिथून थोडं चालावं लागलं असतं। पण मित्रांनो, वेळ कमी असल्यामुळे मी गाडी घेऊन चाललो आहे, कारण आता भात लावणीचे दिवस आहेत। आमचं भात पण लावायचं आहे, कालच भात लावायला सुरुवात केली आहे। बरंचसं भात लावायचं बाकी आहे, त्यामुळे कालच धरणाचं पाणी ओव्हरफ्लो झालं। तर म्हटलं आज तुम्हाला दाखवावं, यासाठी मी लगेच माझं काम थोडं बाकी ठेवून खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायला चाललो आहे। म्हणून मी हे गाडी घेऊन चाललो आहे, नाहीतर मी नक्कीच चालत जाऊन इथून तुम्हाला धरण दाखवलं असतं। माझ्यासोबत आरोही आणि अंश ते दोघं पण आहेत, कारण त्यांना पण धरण बघायची खूप उत्सुकता आहे। धरण किती भरलं आहे, कुठून पाणी येतं आहे आणि धरण रिकामी असताना कसं होतं आणि त्यानंतर आता धरण त्याच्या पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर ते कसे दिसेल याची त्यांना पण उत्सुकता आहे, म्हणून तेही माझ्याबरोबर धरण बघायला निघालेत। मित्रांनो, कोंडगेमध्ये जे धरण आहे आमचं भूताच्या खोरामध्ये, ते धरण 2013 साली त्या धरणाचं काम सुरू केलं होतं। नंतर मग काही वर्ष त्याचं काम करत आता ते 22-23मध्ये त्याचं काम पूर्ण झालं, 21-22मध्ये। मग एक वर्ष त्याची टेस्ट वगैरे धरणाच्या झाल्या, त्यानंतर यावर्षी त्यामध्ये पहिल्यांदाच पाणी पूर्ण क्षमतेने भरलं आहे। चला मित्रांनो, मी व्हिडिओ स्किप करत नाही आहे, पूर्णच दाखवणार आहे। आमची वाडी, गाव वगैरे तुम्हाला पावसाळ्यातून कसा दिसतो तेही बघायला मिळेल, म्हणून मी आताचा जो व्हिडिओ आहे तो स्किप न करता कंटिन्यू पुढे करणार आहे। व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण तुम्हाला सगळंच त्यामध्ये बघता येईल। मित्रांनो, मी व्हिडिओ स्किप नाही करते, तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघणार, याची मला खात्री आहे। चला तर मग मित्रांनो, आता मी खालच्या वाडीमध्ये आलो आहे। इथून 1 मिनिटाच्या अंतरावरतीच लगेच मी मेन रोडवरती पोहोचणार आहे। तर आता मी आलो आहे मेन रोडला। उजवला रस्ता जो गेला आहे तो रिंगणे, पुढे आरगाव वगैरे लांजा, मग बाहेर गेला। हा जो रस्ता गेला आहे हा कुरांग आणि पुढे मग झरिये लास्ट गाव त्या बाजूला गेला आहे। हा नावेरी नदीवरचा पूल आहे, जी आमच्या नावेरी डोंगरातून नदी येते, त्या नदीवरचा पूल। मित्रांनो, आमचा गाव पावसातून किती छान दिसतो, तसं आमचं गाव खूपच छान आहे। उन्हाळी, हिवाळी, पावसाळी, कधीही कोणत्याही ऋतूमध्ये। समोर रामेश्वर विद्यालय आहे आणि त्याच्याच कोपऱ्यावरती मी आता डाव्या बाजूला वळलो आहे। आणि हा जो रस्ता आहे तो कोंडगे बौद्धवाडी आणि कोंडगे गोरववाडी, पुढे मग राववाडीमध्ये जातो। त्याच रोडने गोरववाडीतून मग पुढे लास्ट राववाडी आहे, तिथून एक रस्ता उजव्या बाजूला पाठरवाडीला पण जातो। त्याचा पण आपण व्हिडिओ काहीतरी नक्कीच करणार आहोत, पाठरवाडीचा। तिकडेही तुम्हाला मी काहीतरी नक्कीच घेऊन जाणार आहे। तर या रोडने आता पहिलं आपण धरणाकडे जाऊया आणि धरणाकडे जे नजारे आहेत, आता जे धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे, ते तुम्हाला बघायची इच्छा आहे सगळ्यांना, मलाही। तर ते आपण पहिलं आधी बघणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला आता मी बोलता बोललो, आमचा गाव खूप छान दिसतो तिन्ही ऋतूमध्ये। मित्रांनो, तिन्ही ऋतूमध्ये गाव छान दिसतो, सगळ्यांचे गाव खूप छान असतात, प्रत्येकाचा गाव खूप प्रिय असतो, तसंच आमचा गाव खूप प्रिय आहे। तर मित्रांनो, इतर ऋतूपेक्षा पावसातून त्याचं जे सौंदर्य आहे ना, ते खूप 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 मस्त असतं। एकदम तो नटलेला असतो, एकदम फुललेला असतो, खूप छान असतं, तुम्हाला तिथे बघायला मिळते। कोंडगेच्या धरणाच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी खूप साऱ्या गप्पा मारणार आहे, तुम्हाला खूप काय सांगणार आहे जे मला माहीत आहे ते। चला आता मित्रांनो, आपण धरणाकडे जाऊया।
मित्रांनो, मी राववाडीतून पुढे आलो आहे. इकडे आता मेन रोड संपणार आहे. आपल्याला मेन रोड सोडायचा आहे, कारण मेन रोड इथपर्यंत होता. कोंडगे स्मशानभूमी आहे तिथपर्यंतच फक्त मेन रोड होता. आता इथून पुढे धरणाकडचा जो रस्ता आहे तो खडीकरण केलेला आहे, आणि त्याच खडीकरण केलेल्या रस्त्यावरून आपल्याला पुढे धरणाकडे जायचं आहे. तर सावकाश आपण धरणाकडे जाऊया. तर मित्रांनो, मला तुम्हाला ज्या ठिकाणी घेऊन यायचं होतं, जे ठिकाण तुम्हाला दाखवायचं होतं त्या ठिकाणी मी आलो आहे. जे कोंडगेच धरण हे समोर तुम्हाला बघायला मिळते. मी तिच्या पायथ्याशी आलो आहे. साईडला गाडी थांबून तुम्हाला दाखवते. आपल्याला वरती जायचं आहे. चला आता आपण वरती जाऊया. तर मित्रांनो, फायनली मी मला ज्या ठिकाणी यायचं होतं त्या ठिकाणी येऊन पोचलो आहे. इकडे गाडी पार्क केली आहे. जे ठिकाण मला तुम्हाला दाखवायचं होतं त्या ठिकाणी आलो आहे. आणि समोर तुम्हाला दिसतं ते कोंडगेचं पहिल्याच वर्षी पूर्ण क्षमतेने भरलेलं धरण. खूप छान इथून व्ह्यूज आहे. खूप छान दिसते. पाठीमागे एकदम गर्द हिरव्या रंगाचा डोंगर आणि मध्येच पाणी साचले. खूप लांबपर्यंत पाणी आहे. तुम्हाला मी दाखवणार आहे तर सर्व. या ठिकाणी आता आपण येऊन पोहोचलोच आहोत. ही आहे कोंडगेकडच्या खालच्या साईडची बाजू, आणि आतमध्ये धरणात पाणी ही वरची बाजू. तर पाठीमागे ढगामध्ये दडलेला तो आपला नावा डोंगर आहे. आता तुम्हाला बघायला मिळणार नाही, पण आज आपण फक्त धरण आणि धरणात साचलेलं पाणी, त्याचबरोबर ओव्हरफ्लोतून निघणारं पाणी हे बघायला इथं आपण आलेलो आहोत. तर मित्रांनो, फायनली मी धरणावरती आलो आहे. हे इकडे धरण आहे आणि धरणाचा पूर्ण व्ह्यू मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग मित्रांनो, मी तुम्हाला पूर्ण धरण दाखवतो. मित्रांनो, जे ठिकाण आपण बघणार आहोत, बघायला आलेलो आहोत धरण, आणि महत्त्वाचं म्हणजे धरणातून ओव्हर झालेलं पाणी आता ओव्हरफ्लोमधून बाहेर येतं आहे, ते हे ठिकाण आहे. तेच ठिकाण बघण्यासाठी आपण आणि मी खूप उत्सुक होतो. त्या ठिकाणी मी आता तुम्हाला घेऊन आलो आहे.
तुम्हाला इथे बघायला मिळेल की ओव्हर झालेलं पाणी या ओव्हरफ्लोमधून इथून बाहेर पडून पुढे नदीला मिळतं आहे. आणि पुढे कुठे नदीला मिळते, त्याचा धबधबा कुठे तयार झाला आहे तोही मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण पुढे एक मोठा धबधबा आपल्याला बघायला मिळणार आहे. मित्रांनो, तुम्ही बघताय मी आता धरणाचा जो ओव्हरफ्लो आहे आणि ओव्हरफ्लोमध्ये जो बांधलेला हौद आहे त्या हौदाच्या भिंतीवरती आलो आहे. जो हौद तुम्ही बघताय समोर तो एवढा काही खोल नाही आहे, फक्त एक कंबरभर पाणी असेल त्याच्यामध्ये, माझ्या कमरे एवढाच खोल आहे. अंघोळ करायला वगैरे एकदम सुरक्षित आहे, त्याच्यामध्ये कोणतीही भीती नाही अंघोळ करायला. त्याचबरोबर तो खूप मोठा पण आहे, लांब पण आहे. अंघोळ करायला इथे खूप मजा येईल. मित्रांनो, मी त्या धबधब्यावरती पोहोचतो आहे जो धबधबा तुम्हाला मगाशी म्हटलं होतं
की एक धबधबा आपल्याला बघायचा पुढे मोठा. तर आता हा जो धबधबा आहे हा धरणातलं जे पाणी ओव्हर झालेलं आहे ते ओव्हरफ्लोमधून बाहेर पडतं आहे, ते ओव्हरफ्लोमधून पुढे येते आणि पुढे आल्यानंतर ज्या ठिकाणी नदीमध्ये ओततं आहे त्या ठिकाणी हा धबधबा तयार झाला आहे. तुम्हाला मी थोडं पुढे जाऊन दाखवतो धबधबा. तिथून थोडं दिसताना म्हणजे मला दाखवता येत नाही आहे. तर अजून पण दुसऱ्या ठिकाणावरून तुम्हाला मी हा धबधबा दाखवणार आहे. पण त्याआधी इथून पण थोडा बघा, इथून पण तुम्हाला बघायला मिळेल. इथे व्हिडिओमध्ये खूप छोटा दिसतोय पण हा धबधबा मित्रांनो खूपच मोठा आहे आणि एकदम पांढरा शुभ्र खवळलेला असा धबधबा आहे. खूप मनमोहक दृश्य इथून मला कॅमेऱ्यामध्ये टिपायला मिळत आहेत. खूप छान इथे तो धबधबा बघायला मिळतो आहे. त्याचबरोबर तुम्हालाही हा धबधबा इथून खूप छान बघायला आवडेल. मी तुम्हाला आणखीन एका दुसऱ्या अँगलने त्या साईडहून हा धबधबा मी तुम्हाला दाखवणार आहे. तिथूनही तुम्हाला हा धबधबा बघायला आवडेल नक्कीच मित्रांनो. मित्रांनो मी धरणाच्या खालच्या बाजूला आलो आहे. ज्या ठिकाणी ओव्हरफ्लोचा धबधबा आहे त्या ठिकाणी मी उभा आहे आणि त्या ठिकाणावरून मी तुम्हाला धरण दाखवतो आहे, धरणाची भिंत दाखवतो आहे, जे समोर आपलं धरण आहे. तर मित्रांनो पुन्हा आता आपण धरणाच्या भिंतीवरती जाणार आहोत आणि भिंतीवरून धरण बघणार आहोत. चला मी तुम्हाला आता धरणाच्या भिंतीवरती परत घेऊन जातो.
मित्रांनो, जेव्हा धरण त्याच्या पूर्ण क्षमतेने भरतं तेव्हा त्याची पूजा केली जाते आणि या धरणाची पूजा कालच केलेली आहे. त्याचा तुम्हाला मी फोटो दाखवतो. ज्या वेळेला धरणाची पूजा केली गेली त्यावेळेला आमच्या गावातील काही ग्रामस्थ, त्याचबरोबर जलसंधारण विभागाचे अधिकारी, त्यांच्यासोबत ज्यांनी धरण बांधलं ते कॉन्ट्रॅक्टर येथे उपस्थित होते. मित्रांनो, तसं पावसाने आज मला खूप साथ दिली आहे. मला व्हिडिओ काढायला पण व्यवस्थित मिळालं आहे, कारण जास्त पाऊस नाही आहे. आता बारीक बारीक पाऊस पडायला लागला आहे. मित्रांनो, आता मी तुम्हाला धरणामध्ये किती पाणी साचलं आहे ते दाखवतो आहे. तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर मित्रांनो, मी आता धरणाच्या भिंतीवरती आलो आहे. मी घरी जायला निघालो आहे. तुम्हाला मी बरंचसं धरण दाखवलं आहे. आता इथे तुम्हाला खाली बघायला मिळेल ऑलमधून पाणी सोडलेलं नाही आहे, थोडंफार सोडलेलं आहे. गेल्या वर्षी खूप सोडलं होतं, तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळाला होता. यावर्षी कमी सोडलं आहे, त्याच्यामुळे मी आता खाली जात नाही आहे. तर मी आता गाडीकडे जातो आणि मग तिथून मी घरी जाणार. त्याच्या आधी तुम्हाला मी इकडे वॉल दाखवतो आहे. मी काय पुढे जाणार नाही आहे, लांबूनच तुम्हाला वॉल दाखवतो. तुम्ही बघा, कारण आपण हे सर्व आधी पाहिलं आहे. महत्त्वाचं जे बघायचं होतं, धरण ओव्हरफ्लो झालेलं ते आपल्याला इथे बघायला मिळालं आहे. तर हे फक्त मी तुम्हाला दाखवतो लांबून, ते बघूया, मग मी घरी जाईन. तर मित्रांनो, मी आता घरी जायला निघालो आहे. आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला पहिल्यांदाच कोंडगीचं धरण भरून वाहताना, ओव्हरफ्लोतून वाहताना बघायला मिळालं. तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपलं जे धरण आहे कोंडगीचं ते पुढे भविष्यात पर्यटन स्थळ होऊ शकतं. त्यासाठी व्हिडिओ शेअर करा, इतरांना पण कळू दे की आपल्या इथे पण खूप छान धबधबा वगैरे किंवा धरण वगैरे आहे. त्याचबरोबर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.